नमस्कार, रमाई किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण आंब्याची पोळी बनवणार, आंबा पोळी करणार आहोत। तर हे सगळे आंबे आहेत, तर ह्यातले आपण 5 आंबे घेणार आहोत। म्हणजे सगळेच आंबे बऱ्यापैकी चांगले पिकलेले आहेत, तर त्यातले आता आपण 5 आंबे घेऊन आपण आंबा पोळी तयार करणार आहोत। तर आपले हे 5 आंबे स्वच्छ धुवून मी पुसून घेतले आहेत आणि आता आपण हे छानपैकी चिरून त्यातला गर काढून घेऊया। आपला सगळा आंब्याचा गर काढून झालेला आहे। आपले 5 आंबे मोठे होते त्यामुळे बऱ्यापैकी छान गर झालेला आहे काढून। तर आता आपण हा मिक्सरला लावून घेऊया। बघा, ह्या भांड्यात आपण सगळ्या आंब्याचा गर काढून घेतला होता आणि तो आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामधून मिक्सरला सगळं आपण हे लावून घेतलेलं आहे। हे सगळं ह्या भांड्यामध्ये आपलं आंब्याचं गर काढून घेतलं आणि तो मस्त मिक्सरला छानपैकी बारीक करून घेतलंय। तर आता आपण हे गॅसवर ठेवणार आहोत भांडं। आता आपण हे गॅसवर ठेवलंय आणि हे बघा चांगले त्याला असं उकळी यायला लागले। आता त्याच्यात आपण 1 वाटी मी साखर घेतले। तुम्हाला जितकं गोड पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता। आणि आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकूया। बघा कसे मस्त इथे बुडबुडे यायला लागले। तर ही 1 वाटी मी ह्याच्यामध्ये साखर टाकले। तुम्हाला कितपत गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही साखर टाका। म्हणजे अंदाजे तुम्ही समजा 50 ग्रॅम 100 ग्रॅम अशी साखर त्यात टाकू शकता। पण आंबा मुळातच गोड असल्यामुळे जास्त आपल्याला साखर पण नकोय। आणि साखर टाकल्याने एक मस्त चकाकी येते आपल्या पोळीला। तर ही अशी आपण साखर टाकून ही चांगला आंबा जो आंब्याचा आपण गर काढलाय तो चांगला शिजवून घेऊया। तर मी हा शिजवून घेते। हे बघा छान मस्तपैकी आपण याला उकळी काढली आहे। जवळजवळ 7-8 मिनिट तरी आपण चांगलं शिजू दिलंय त्याला। तर आता आपण हे गॅस बंद करूया। पण छानपैकी आता शिजलाय आपला। तर हे बघा बंद करते आता गॅस। आता आपला गॅस आपण बंद केला त्यामुळे ते बर्नर गरमच आहे। तर मी 1 चमचा इथं तूप घेते जे आपल्याला ताटाला लावायचं आहे। तर ते मस्तपैकी असं गरम पण होईल ना, आणि तूप वाटीत काढून घेतलंय। आणि आता आपण ताटाला सगळं ते आपलं आंब्याचं सारण लावणार आहोत। हे बघा आता मी हे सगळं बाहेर घेऊन आले आहे, म्हणजे गॅसवरनं उतरल्यानंतर। आता आपण हे ताट घेतलंय आणि ताटाला आपण हे असं मस्तपैकी तूप लावून घेणार आहोत। तर हे असं सगळं तूप मी हाताने लावून घेते, कारण हे असं चमच्याने काय लागणार नाही। तर हे असं छानपैकी तूप लावून घेऊया। आणि आता ह्याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊया ताटामध्ये। 1-2 चमचे मी आधी टाकून घेते आणि ते पसरतं काय बघूया। अजून 1 चमचा टाकते। तर हे असं सगळं मी ताटाला पसरवून घेते। पातळ मस्तपैकी छानपैकी करून घेऊया। आपला हा सगळा आंब्याचा जो आपण रस काढला होता आणि साखर टाकून शिजवल्या, तर सगळा 4ही ताटांना आता आपण हे छानपैकी लावून घेतलंय आणि ते आता आपण उन्हात सुकत ठेवायचं आहे। तर आता ठेवूया उन्हात। आपण हे आंब्याचं जे ताटाला लावलं होतं ते चांगलं छानपैकी सुकलंय। तर आता मी त्याच्यात छोटे तुकडे करणार आहेत, म्हणजे खायला पण छान वाटेल। तर चला मी ते करून घेते। आपण त्याचे तुकडे केले बारीक आणि त्याचे आपण बॉल तयार केले। तर तो माझा व्हिडिओ दाखवायचा राहिला। आणि छोटी फुलं पण तयार केली लांब पट्टी काढून। आणि मस्त असं छान वाटतात बॉल, म्हणजे मुलांना वेगळं काहीतरी खाता येईल आवडीने, म्हणून असं वेगळा केलेलं आहे आपण हे। तर तुम्हाला हे कसं वाटलं ते कळवा। शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला माझ्या फॉलो करा। धन्यवाद।